नमस्कार. मुक्तांगण सखी मंचमध्ये आपलं स्वागत आहे. मी सुरेखा भागवत आपल्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन विषय. नाव आहे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. तर गंमत अशी आहे की आपल्याला पाहायचं आहे की ओझं कुणाचं आहे आणि वागवतो कोण आहे. तर त्यासाठी समजून घेण्यासाठी मी एक छोटीशी गोष्ट सांगते. एक आश्रम असतो. त्या आश्रमात लांबून लांबून विद्यार्थी शिकण्यासाठी आलेले असतात. नवीन विद्यार्थीही येत असतात. आश्रमाचे काही नियम असतात. त्यातील संन्यास धर्म हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. तर गुरुजींच्या मर्जीतील काही विद्यार्थी असतात जे प्रामाणिक असतात, जे गुरुजींच्या आवडीचे असतात गुरूंच्या. तर गुरुजी काय करत असतात, नेहमी एक त्यांचा जुने शिष्य त्याच्यासोबत एक नवीन शिष्य अशी जोडी ठेवत असतात, जेणेकरून आलेल्या नवीन विद्यार्थ्यांना जुन्या रीती नियम किंवा त्यांच्या अभ्यासात वृद्धी होईल, त्यांना इथली शिस्त कळेल अशी त्यांनी ती जोडी लावलेली असते. तर गुरुजी एक दिवस एका जुना विद्यार्थी जो त्यांच्या मर्जीतला आहे आणि एक नवीन विद्यार्थी अशा दोन विद्यार्थ्यांना बोलावतात. आता हा जो जुना विद्यार्थी आहे गुरुजींच्या मर्जीतला त्याला आपण अ नाव देऊया आणि जो नवीन विद्यार्थी आहे त्याला आपण ब नाव देऊया तात्पुरतं. त्यांना बोलावतात गुरुजी आणि सांगतात की हे पहा, मला की नाही उद्या एक पूजा करायची आहे आणि त्यासाठी मला नदीचं पाणी हवं आहे. तर तुम्ही दोघांनी पहाटे 4 वाजता नदीवरून पाण्याची घागर घेऊन या. तर ठरल्याप्रमाणे हे दोघे पहाटे 3:30ला उठतात, नदीवर घागर घेऊन जातात, स्नान करतात आधी आणि कलशात पाणी भरून निघतात आश्रमाकडे जायला. तेवढ्यात एका बाईचा आवाज ऐकू येतो, आरडाओरडा करण्याचा. तर ते दोन्ही शिष्य मागे वळून पाहतात. तर एक बाई नदीत बुडत असते. तर तो जुना विद्यार्थी जो आहे तो काही मागचा पुढचा विचार न करता नदीमध्ये लगेच उडी मारतो आणि त्या महिलेला वाचवतो. तिला काठावर आणतो. ती बेशुद्ध झालेली असते. तिला शुद्धीवर आणतो. तिला विचारतो की आई, तुम्ही इथे काय करतायत ह्यावेळेस नदीवर? तर ती सांगते, अरे बाबा, मी खूप दुःखाला कंटाळलेली आहे, संसाराला कंटाळलेली आहे, खूप दुःखी कष्टी आहे. मी आता विचार केला होता की नदीत मी आता जीव देते, पण जसं माझ्या तोंडात पाणी जायला लागलं तर अचानकच मी घाबरून आरडाओरडा करू लागली. तर मग त्या संन्यासाने तिला छानपैकी बोध दिला. जीवनाचा अर्थ काय आहे, आपण का जन्माला आलो, काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, कसं जगायचं आहे, कशी मात करायची जीवनावर, हा तिला खूप छान त्याने बोध दिला आणि तिचं सगळ्या शंकांचं निरसन केलं. ती महिला सुद्धा अतिशय समाधानी झाली त्याच्या त्या संवादाने आणि त्याचे उपकार मानून ती परतीच्या प्रवासाला आपल्या घराकडे निघाली. इकडे हे दोघेही कळशी घेऊन निघाले. तर जाताना मात्र त्या संन्यासी निराश होता. त्याला रागच आला होता. त्याच्या मनात काही काही विचार यायला लागले आणि तो त्याला स्पर्शही करेना की त्याच्याजवळ कळशी सुद्धा देईना. आणि मग आश्रमात गेले, गुरुजींना पाणी दिलं, गुरुजींची पूजा झाली आणि हा संन्यासी मात्र संन्यासी मात्र असंन्यासापासून लांब लांबच राहायचा. आणि तो सगळ्यांना सांगत सुटला की अरे, हा कसला संन्यासी आणि हा कसला गुरुजींच्या मर्जीतला, हा नाटकी आहे, हा ढोंग करतो, हा चुकीचं वागतो, आपल्यासमोर हा नाटक करतो, हा आपल्या गुरूंना फसवतो आहे. प्रत्यक्षात हा संन्यासाचे कोणतेही नियम पाळत नाही. आणि तो सगळ्यांना घडलेली घटना सांगत गेला. आणि हळूहळू काय झालं, त्याचा परिणाम आश्रमातल्या मुलांवर झाला आणि आश्रमातली मुलं सुद्धा त्याच्यापासून लांब लांब राहू लागली. तर हे गुरुजींच्या लक्षात आलं. तर गुरुजींनी मुलांना 1-2 मुलांना जवळ बोलावलं. म्हटलं, काय रे, काय तुम्ही थोडंसं वेगळं वागतायत, मला ते दिसतंय, काय झालं? तर मुलांनी गुरुजींना झालेला प्रकार सांगितला की ब नावाच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला अशी अशी घडलेली घटना सांगितली. त्यावर गुरुजींनी सगळ्यांना एकत्र बोलावलं. त्या ब विद्यार्थ्यालाही बोलावलं आणि अ विद्यार्थ्यालाही बोलावलं आणि
सांगितलं, अरे हा अविद्यार्थी आहे ना, हा माझा खास मस्जिदला का आहे? कारण हा मनाने शुद्ध आहे, याच्या मनामध्ये काहीच पाप नाहीये. आणि तुम्ही काय करतायत की त्याने त्याचा मानवता धर्म पाळलेला आहे. त्या क्षणी तुम्हाला तिथे काय घडतंय, त्यावेळेस तुमचा धर्म काय आहे, तुमचं कर्तव्य काय आहे? तुमचं कर्तव्य हाच तुमचा धर्म आहे. तुमच्या कर्तव्याचं पालन करणं, एखाद्याला मदत करणं, प्राणीमात्रांवर दया करणं, हे खरं आपलं कर्तव्य आहे. हा मनुष्य धर्म आहे आणि तो त्याने पाळला आणि त्याने तो विषय तिथेच संपवला. ज्या क्षणी तो आश्रमाकडे निघाला त्या क्षणी त्याने तो विषय तिथेच संपवलेला होता. पण ब नावाच्या विद्यार्थ्याने काय केलं की ते ओझं, त्या बाईचं ओझं याच्या मानगुटीवर घेऊन तो आश्रमामध्ये आला. आश्रमात त्याने प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यावर ती बाई बसवली, त्यांच्या डोक्यामध्ये ती बाई घातली आणि नको नको ते कानात भरलं आणि तुमचं सुद्धा सगळ्यांचं मन कलुषित झालं. हे किती चुकीचं आहे. तुम्ही सुद्धा त्याच नादात राहिले. तो मात्र नावाचा विद्यार्थी, तो मात्र त्याचा पाठ नित्य नेमाने करतो आहे. नवीन श्लोक, नवीन अभ्यास नेमाने त्याचं चालू आहे आणि तो पुढे पुढे चालला आहे अभ्यासात. आणि तुम्ही मात्र जर अशी निगेटिव्हिटी, नकारात्मक आणि नको तो कचरा डोक्यात भरून ठेवला तर तुमच्या डोक्यात नवीन अभ्यास जाणार कसा, नवीन गोष्टी जाणार कशा, सकारात्मक विचारांना जागा कशी मिळणार? आणि हे काय करतायत तुम्ही? त्याने केलेलं कर्तव्य, त्याचं कर्म, त्याने जे काही केलं असेल, त्याने सत्कर्म केलं असेल किंवा पापकर्म केलं असेल, ते त्याच्याजवळ. त्याचं ओझं तुम्ही का वागवताय? तेही किती दिवस वागवणार आहात? तर ह्या गोष्टीमधून मला आपल्याला हेच सांगायचं आहे की आपण सुद्धा काय करतो? आपणही हेच करतो ना. कोणीतरी काहीतरी केलेलं आहे, कोणीतरी ही अशीच बोललेली होती, तिने ही इकडेच गेली, ही तिकडेच गेली, हा तिच्याशी बोलत होता, तो त्याच्याशी बोलत होता, यांचं यांच्यासोबत खूप चांगलं आहे, त्यांचं त्यांच्यासोबत चांगलं आहे, आपल्याला चुकीचं दाखवतायत, आपल्याला आपल्यासमोर नाटक करतायत. हे असे विचार घेऊन आपण आपले कित्येक दिवस आपण खराब करतो की नाही, ती मला त्यावेळेस अशीच बोलली होती, नाही त्याने मला त्यावेळेस सांगितलंच नाही, ती अशीच वागली. कशासाठी? करणारा कृती करून जातो, वागणारा वागून जातो, बोलणारा काहीतरी बोलून जातो. पण आपण ते ओझं आपल्या डोक्यात किती दिवस ठेवायचं आणि ते दुसऱ्यांच्या डोक्यात का घालायचं? याचा अर्थ काय होतो माहितीये? आपल्या डोक्यात काहीतरी किडे झालेत आणि ते किडे आपण दुसऱ्याच्या डोक्यात घालतो. पूर्वी असं एक हे होतं, आता तो प्रकार राहिला नाही मला सांगायला, पण मी सांगणार आहे आवर्जून की पूर्वी उवा फार व्हायच्या. मग एखादीच्या डोक्यात जर ऊ असेल आणि तिच्या डोक्याला जर डोकं टेकलं तर त्या उवा त्या मैत्रिणीच्या सुद्धा डोक्यात व्हायच्या. मग हेच आहे ते, आपले किडे आपण दुसऱ्यांच्या डोक्यात घालतो. तर तसं प्रत्येकाने ठरवायचंय की कोणी कोणाचं ओझं घ्यायचंय आणि कोणाचं ओझं झटकून टाकायचं आहे. का आपण दुसऱ्यांचं ओझं वागवायचं? आला दिवस रोज नव्याने जगायचा आहे. आलेला रोज दिवस हा माझ्यासाठी नवीन पहाट आहे. तो नवीन मला काहीतरी देणार आहे आणि मी दुसऱ्यांना काहीतरी नवीन चांगलं देणार आहे. तर हे आपण जर आपल्या समोर ठेवलं टार्गेट, तर नक्कीच आपलं, मला वाटतं की बरंचसं ओझं कमी होईल आणि आपलं मन थोडंसं हलकं होऊन जाईल. त्यामुळे आपल्या मनातील हे नकारात्मक विचार काढून टाका. नकारात्मक विचार एकदा डोक्यातून गेले की आपल्याला प्रसन्न आणि छान वाटेल, उत्साह वाटेल. आपणच ठरवायचं आहे की आपल्याला ओझेवाला व्हायचं आहे की नाही. धन्यवाद.